पायी चालत येते, दोन राऊंड फायर करते, दरवाजावरच या 2 राऊंड फायर झाले, जिथे या इमारतीमध्ये जे रखवालदार बसतात त्यांच्या दिशेने ही फायरिंग झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. सध्या या बिझनेस पार्क मध्ये तपासासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा आलेली आहे. या परिमंडळातले सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. जी माहिती मिळते 2 राऊंड फायर झालेले आहेत. गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र तपास वेगाने सुरू आहे. धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल. वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी दाखल झाले. दादर पोलीस स्टेशनच्या आवारात एक कॉस्मोस प्लॅटिनम नावाची इमारत आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं 2 राऊंड फायर केलेले आहेत. साधारणपणे सुरक्षा रक्षकांच्या दिशेनं हे फायरिंग झालं. दरम्यान गोळीबाराचा पंचनामा सुरू आहे. गोळीबारामागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये, पण अगदी ऐन गर्दीच्या वेळेस म्हणजे साधारण 6 ते 6:15च्या सुमारास ही घटना घडली आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलूया. दिनेश, या गोळीबारामागचं काही कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये का? हेमाली, या गोळीबारामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र सर्व परिमंडळाचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या दादर भवानी शंकर रोड येथील कॉस्मोस प्लॅटिनम बिझनेस पार्क या इमारतीमध्ये दाखल झालेले आहेत. वेगाने तपास सुरू झालेला आहे. एक व्यक्ती संध्याकाळी 6 ते 6:15च्या दरम्यान पायी येते, 2 राऊंड फायर करते आणि निघून जाते. दरवाजाच्या दिशेने हे 2 राऊंड फायर झालेले आहेत. मी सध्या या घटनास्थळीच उभा आहे आणि मला जे दृष्टीस पडतंय, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी तपासाला आहेत. काही बघ्यांची गर्दीही झालेली आहे, कारण तपासाची चक्र वेगाने फिरत आहेत. रखवालदार ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी हे राऊंड दरवाजाच्या दिशेने फायर झालेले आहेत. तिकडचं सामान म्हणजे कचऱ्याचा डबा असेल किंवा टेलिफोन असेल, तो अस्तव्यस्त पडलेला आहे. त्याचा या संपूर्ण घटनेचा आणि या संपूर्ण परिसराचा आता पंचनामा सुरू केलेला आहे पोलिसांनी. कारण त्यांना कळालेलं नाहीये, मात्र तपास सुरू आहे. ही प्राथमिक माहिती सध्या पोलिसांकडून आलेली आहे. धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. दादरमधील कॉस्मोस प्लॅटिनम या इमारतीच्या आवारामध्ये गेटच्या दिशेनं एका अज्ञात व्यक्तीनं 2 राऊंड फायरिंग आज संध्याकाळी 6 ते 6:15च्या सुमारास केलेलं आहे. एकच खळबळ त्यामुळे उडाली. दरम्यान सध्या घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून ते गोळीबाराचा पंचनामा करत आहेत. या सगळ्या घटनेचा वेगानं तपासही सुरू झालाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.